बनेल, कोण किती अंशाचा होईल यासाठी सूत्र आहे, खास सूत्र आहे हे. आता आपण बघितलं 30h ते आहेच कायमचं, वजा 11/2 11/2 गुणिले m. m म्हणजे मिनिटे, m म्हणजे मिनिटे आणि h म्हणजे तास. आता पहा आपल्याला अतिशय महत्त्वाचा प्रश्न सोडवायचा आहे. 3 वाजून 10 मिनिटांनी 2 काट्यामधला कोण? 3 वाजून म्हणजे 30 गुणिले 3 3 तास आहे तिथं तास. हे तास 3 वाजून म्हणजे तास आहे. 3 तास आहेत ना, म्हणून 30 गुणिले 3. आपण 3 वाजता 30 टक्के नव्वद केले की नाही? वजा 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 आहे, वजा 11 भागिले 2 सूत्रच आहे. वजा 11 भागिले 2 गुणिले किती मिनिट आहे? 10. इथं m मिनिटाच्या ठिकाणी 10 लिहायचं. कळलं काय? कळलं काय हे? बघा 11/2 गुणिले m 10. त्याने 10 मिनिटं दिले, ते 10. मला सांगा मागं 30 त्रिका 90 अंश, 30 त्रिका 90 अंश वजा त्या 2 न 10 ला भाग जातोय का? 2 एके 2 पंचे 11 पाचा 55 म्हणजे 90 वजा 55. 90 वजा 55 10 मधून 5 गेले, 5 उरले. समजतंय का? हे 55 कसं आलं? 2 न 10 ला भागलं, ह्याला मागे गुणिले 11 आहे की नाही? 11 पाचा 55. 90 मधला 55 वजा करायचे. उभी मांडणी मुद्दा म्हटले चुकू नये म्हणून. 10 मधून 5 गेले 5. हातच्या दिला इथं 9 न 5 ने 6 गेले. 5 ने 6 9 5 ने 6 गेले. हा बरं की हा सांगत आहे का? किती नाही? अरे 9 मधून 5 आणि 6 गेले रे. 9 हा काय सांगत आहे? 9 मधून 5 आणि 6 गेले 3. किती मापाचा कोण झाला? किती मापाचा? पटकन तुम्हाला एक उदाहरण सांगतो, ठेव बंद कर आणि तुम्हाला समजावून सांगतो आणि ते तुम्हाला समजावून सांगतो.